गझल फुलांचं ऋतुसत्य. डॉक्टर नसीम एम पठाण यांनी अंजुम यांच्या गझलांचा केलेला भावानुवाद. एपिसोड नंबर 2. गझल के फूल खिलाए है तेरी राहों में, या गझलमधल्या काही ओळी तुमच्या हृदयापर्यंत. चला भी आ के अपनी ये ताबीर पा जाए, चला भी आ कि अपनी ये ताबीर पा जाए, अधूरे ख्वाब सजाए है तेरी राहों में, अधूरे ख्वाब सजाए है तेरी राहों में. कभी अपनी मोहब्बत में तूने जो छेड़े थे, कभी अपनी मोहब्बत में तूने जो छेड़े थे, वो गीत गाए हैं मैंने तेरी ही राहों में, तेरी ही राहों में. तू गेलीस तसं पाहिलं तर खूप मोठी पोकळी निर्माण झाली. तू गेल्यानंतर मी जे काही कष्ट, क्लेश, त्रास, ज्या काही मी यातना सहन केल्या, या सर्व गोष्टींचा परिणाम नक्की माझ्या जीवनावर कसा झाला आहे ते पाहण्यासाठी येशील का तू एकदा, ये ना एकदा, अशी विनवणी तो आपल्या या हात सोडून गेलेल्या प्रेयसीला खूप व्याकुळतेने करतोय. या शायरनी अगदी उत्तमरित्या एखाद्या प्रेमीच्या मनातल्या या भावना, त्याची ती भावस्पंदनं अतिशय उत्तमरित्या या गझलमधल्या या ओळींनी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे. आणि मग त्याचा भावानुवाद मराठीत करून डॉक्टर नसीम एम पठाण यांनी मराठी जनांमध्ये गझलची जी एक आवड निर्माण झालेली आहे, त्या आवडीसाठीच आज मराठी रसिकसुद्धा निरनिराळ्या गझल जे लेखक आहेत त्यांच्या गझला तो वाचतोय, निरनिराळ्या गझल गायकांच्या गझला तो आवडीने आज ऐकतोय. आणि मग असे भावानुवाद, अशी पुस्तकं पण जेव्हा हातात येतात तेव्हा अगदी नैसर्गिकरित्या आपणसुद्धा त्यामध्ये गोडी निर्माण होते आणि वाचायला लागतो. इतकं हे मोठं कार्य डॉक्टर नसीम एम पठाण यांनी केलेलं आहे. आणि मित्र हो, एखाद्याची प्रेयसी, एखाद्या प्रेमीने तिला आपलं आयुष्य मानलेलं असतं. दोघांनी मिळून छान स्वप्न पाहिलेली असतात. प्रत्येक स्वप्न किती छानरित्या दोघांनी हातात घेऊन बोटात बोटं गुंफून रंगवलेली असतात. सुंदर एकत्रित आयुष्याची स्वप्न. आणि मग अशा स्वप्नांचा जेव्हा चुराडा होतो, राख रांगोळी होते, ही सगळी स्वप्न जेव्हा अपूर्ण राहतात तेव्हा त्या शायरची, त्या प्रेमीची मनस्थिती ही साधारण अशीच होते ना. असंच सांगणारी ही गझल, गझल के फूल बिछाए है तेरी राहों में, अंजुम सरांची ही गझल आणि त्याचा हा भावानुवाद, या 2 एपिसोडमधनं ही एक गझल तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीणी केलेला प्रयत्न. तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच हे मान्य आहे. आणि म्हणूनच डॉक्टर नसीम एम पठाण म्हणतात की एखाद्या प्रेमीची प्रेमिका जेव्हा ती अशा पद्धतीने निघून जाते आणि सगळी स्वप्न धुळीस मिळतात, त्यावेळेस तिच्या घराच्या रस्त्यावर एकत्रात गुंफलेली गाणी, एकत्रात सजवलेली स्वप्न ही मनात घेऊन त्या रस्त्याने फिरण्याशिवाय त्या शायरच्या जीवनात दुसरा अर्थच राहत नाही ना. मग हा प्रेमाचा दीप हा एकटाच असा जळत राहतो आणि तो शायर, तो प्रेमी असाच तडफडत तडफडत रोज थोडा थोडा मरत मरतच जगायचं म्हणून जगत असतो. अशीच काही अवस्था आणि ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा अंजुम यांचा एक स्तुत्य प्रयत्न आणि त्याचा अनुवाद आपल्या मराठी रसिक जनांपर्यंत पोहोचवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम डॉक्टर नसीम एम पठाण या आमच्या सोलापूर शहरातील एका प्रख्यात लेखिकेचा. म्हणूनच डॉक्टर नसीम एम पठाण यांना पुन्हा एकदा मनपूर्वक प्रणाम, मनपूर्वक प्रणाम.